याची आज तुम्ही भेट घेतलेली आहे, 1 महिना होत आलाय, मात्र अद्यापही आरोपी सापडलेला नाही. काय नेमकं आता या बाबतीत? खरं तर ज्या वेळेला ही एक अतिशय निंदनीय घटना घडली त्यावेळेला मी इथल्या पोलीस अधीक्षकांसोबतही त्वरित संपर्क केला होता. कुटुंबासोबतही आमचा संपर्क त्यावेळेला झाला होता. जी पीडित मुलगी आहे ती तिच्यावर उपचार हे सुरुवातीपासूनच याच रुग्णालयामध्ये सुरू आहेत आणि तिच्यावर अद्याप आणखीन सुद्धा काही दिवस थोडे उपचार हे करावे लागणार आहेत, कारण वय लहान असल्यामुळे आणि तिची स्किन फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे अधिकची काळजी ही तिच्या सर्व उपचारांमध्ये डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल हे घेत आहे. आज मी तिच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आणखीन काही तपासामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये आणखीन काही त्यांच्याकडनं काही अपेक्षित आहे किंवा अधिकची त्यांच्याकडे काही त्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांनी पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक संवाद साधला. मुलीची एकदा काउन्सिलिंग ही स्पेशल काउन्सिलरकडनं झालेली आहे. पुन्हा एकदा तिला आणखीन चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग देण्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्या संदर्भामध्ये डॉक्टरांसोबत इथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहे. स्थानिक आमदारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि आम्ही गृह विभागाची आणि महिला बाल विकासची सुद्धा मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत. या व्यतिरिक्त रुग्णालयाने म्हणजे या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा या आधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की इथं जे उपचार दिले जातील त्याचा कोणताही खर्च त्या कुटुंबावर पडणार नाही, पण या सगळ्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रति पार पाडत असताना जो आरोपी आहे त्याचा जो तपास आहे हा पोलिसांच्याकडून सुद्धा सुरू आहे. तो तपास अधिकाधिक तो करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही वेगवेगळ्या यंत्रणेकडनाची मदत आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा घेण्याचे जे काम आहे ते पोलीस विभागाकडून गतीने सुरू आहे.